गुन्हेगारांचा कर्दनकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। शहरात मोठ्या प्रमाणावर सर्रास गुटख्याची विक्री होताना दिसत आहे। शहरात येणाऱ्या गुटख्याच्या उंडरी येथील गोदामावर काळे पडळ पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला। तेथून 64,44,650 रुपयांचा गुटखा आणि 12 लाखांच्या 4 पिकअप गाड्या असा 76,44,650 रुपयांचा माल जप्त केला आहे। याबाबत संपतराज चौहान याला अटक केली आहे। तसेच सुरेश कुमार भाटी, प्रकाश भाटी, भवर भाटी, निजाम शेख गुप्ता, संदीप ढाका, आशु गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार उनवणे यांनी काळे पडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी उंडरी येथील वडाची वाडीमधील घुले वस्तीत एक गोदाम भाड्याने घेतले होते। तेथे गुटख्याचा साठा करून ठेवला जात होता। त्यानंतर पिकअप व्हॅनमधून तो शहरातील विविध ठिकाणी पोहोचवला जात होता। अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना याबाबतची माहिती मिळाली। त्यांनी काळे पडळ पोलिसांच्या मदतीने उंडरी येथील गोदामावर छापा टाकला। तेथे हजर असलेल्या संपतराज चौहान याला ताब्यात घेतले। गोदामातील 64,44,650 रुपयांचा विविध ब्रँडचा गुटखा, पान मसाला जप्त केला आहे। तसेच वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 12 लाख रुपयांच्या 4 पिकअप गाड्या जप्त केल्या आहेत। पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पुढील तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।